नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. विजया तयार होऊन येईपर्यंत रमेशने टेलिफोन डिरेक्टरीमधून काही लॉजचे पत्ते आणि नंबर काढले होते. स्त्रियांसाठीच असलेले असे लॉज होते, वर्किंग वुमन्स लॉज, स्टुडंट हॉस्टेल. पण तिथलं वातावरण विजयाला अजिबात आवडलं नाही. शेवटी त्यांना मैत्रेयी या नावाच्या एका संस्थेची माहिती मिळाली. जागा जराशी एका बाजूस होती, पण किती आकर्षक होती. स्वतःच्या प्रशस्त हिरव्यागार लॉन मागे उभी असलेली 3 मजली इमारत. मोठमोठ्या कमानी मागे प्रशस्त वरांडा होता. कार्यालय डाव्या हातास होते. समोर रिक्रिएशनच्या खोल्या दिसत होत्या. उजवीकडच्या दारावर लायब्ररी अशी पाटी होती. कार्यालय पॉश, सर्व काम कॉम्प्युटरवर. यस, रिसेप्शनिस्ट कृत्रिम गोड आवाजात म्हणाली. रमेश तिच्या टेबलासमोरच्या एका खुर्चीत बसला. विजयाला त्याने शेजारच्या खुर्चीत बसायची खूण केली. या मिसेस विजया वाईकर, तो शुद्ध मराठीत बोलत होता. आपण कदाचित प्रसिद्ध लेखक प्राध्यापक वाईकर यांचं नाव ऐकलं असेल. त्यांच्या या पत्नी. काही महिन्यांपूर्वी त्यांचे यजमान निवर्तले. तुमच्या लक्षात येईल की त्या सध्या राहत आहेत त्या जागेशी प्राध्यापकांच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांची सतत उजळणी फार दुःखद होते. काही दिवसांसाठी त्यांनी घराबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याकडे तशी सोय होऊ शकेल का? का नाही? रिसेप्शनिस्टही मराठीतच बोलायला लागली. खरं तर मैत्रेयी ही आमच्या संस्थेच्या सभासदांसाठीच आहे, पण मिसेस वाईकरांना आम्ही ऑनररी मेंबर करून घेऊ की? मग त्या इथे कितीही दिवस राहू शकतात. ड्रॉवरमधून तिने ग्लॉसी कागदावर छापलेलं एक माहिती पुस्तक काढलं. यात सर्व माहिती आहे. प्रवेशासाठीचा अर्जही आहे. त्यांना आजच्या आज इथे प्रवेश मिळू शकेल का? का नाही? फॉर्म भरून द्या, आवश्यक तेवढी रक्कम भरा, बस. रमेशने पुस्तक उघडलं. सिंगल रूमसाठी महिना 5,000 रुपये, ऑनररी मेंबरशिपसाठी 1,000 रुपये, पण त्या व्यतिरिक्त दररोजचा इतर कोणताही खर्च नाही. सिंगल रूम उपलब्ध आहे का? आहे. मग त्याने आता चेक दिला आणि संध्याकाळी फॉर्मवरची सर्व माहिती भरून आणली तर आजच्या आज काम होऊ शकेल? का नाही? अवश्य होईल. शी इज वेलकम ॲट मैत्रेयी. रमेश विजयाकडे वळला. त्याने भुवया उंचावूनच प्रश्न विचारला. उत्तरादाखल विजयाने पर्समधून चेकबुक काढलं. चेक मैत्रेयीच्या नावे करा, एक 5,000चा, दुसरा 1,000चा. चेक भरून विजयाने पुढे सरकावले. रिसेप्शनिस्टने कॉम्प्युटरवर पावती बनवली. कॉम्प्युटर प्रिंट होता. सही शिक्क्याची गरज नव्हती. 5,000च्या पावतीवर खोली नंबर 9 छापलं होतं. मैत्रेयीच्या आवारात प्रवेश करता करताच विजयाच्या मनावर त्या मोकळ्या प्रसन्न वातावरणाने मोहिनी घातली होती. आताच्या क्षणी ती पैशांचा विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हती. रमेश म्हणत होता तेच खरं होतं. तिला त्या ओसाड रिकाम्या घरातल्या घुसमटलेल्या वातावरणातून बाहेर पडायलाच हवं होतं. गेल्या 7-8 वर्षात ती स्वतःचं असं आयुष्य जगलीच नव्हती. सरांच्या मागोमाग निव्वळ एखाद्या सावलीसारखी वावरली होती. सावलीला चेहरा मोहरा काहीही नसतो. हालचालीचं स्वातंत्र्य नसतं. जीवनाची केवळ एक भ्रष्ट नक्कल. आता त्या सवयी मोडायला हव्या होत्या. आता स्वतःच्या जीवनाकडे डोळस नजरेने पाहण्याची वेळ आली होती. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची वेळ आली होती. मग हा त्यातला पहिला निर्णय. बाहेर पडता पडता रमेश म्हणाला, विजया, तू तर मला धक्काच दिलास. इतके तडकाफडकी राज्य होशील अशी माझी कल्पना नव्हती. रमेश, गोष्टी करायच्याच असतील तर मग तडजोड कशासाठी करायची? बदलाने खरं समाधान मिळत असेल तरच त्या बदलाला काही अर्थ आहे. आणि मला वाटतं माझ्या मैत्रिणीमधले दिवस सुखा समाधानात जाणार आहेत. तुमचे आभारच म्हणायला हवेत. तुम्ही जर असा पिच्छा पुरवला नसता तर मी त्या कोंडणाऱ्या घरातच कुडत बसले असते. थँक्यू रमेश, आणि माझा सल्ला मानल्याबद्दल तुझे आभार. ते परत बंगल्यावर आले तेव्हा 11 वाजत आले होते. बाहेरच्या खोलीतच रमेश सकाळी येऊन पडलेली वर्तमानपत्र चाळत बसला. आता एकदम जेवण झाल्यावरच तो वर जाणार होता. बसल्या जागेवरूनच त्याचं लक्ष त्या टीपॉयवर ठेवलेल्या पंचात गुंडाळलेल्या हस्तलिखितावर गेलं. त्या हस्तलिखिताचा सगळा प्रकारच मोठा कोड्यात टाकणारा होता. त्यावर शांत विचार आवश्यक होता, पण आता त्याच्या मागे इतकी कामं होती की ते या क्षणी शक्य नव्हतं. मागाहून सावकाश, मग मागाहून कसं जमणार? हे हस्तलिखित जर इथेच पडून राहिलं तर? पण का? त्याने ते स्वतःबरोबरच नेलं तर काय हरकत होती? इथे ठेवण्यात अर्थ नव्हता. विजयाबरोबर देणंही योग्य वाटत नव्हतं, उलट धोक्याचं वाटत होतं. स्वतःबरोबर ते न्यायचं त्याने ठरवलं. तेवढ्यात विजया खोलीत आली. समोरच्या खुर्चीवर बसली. बाईंना कल्पना दिलीस का की तू इथे काही दिवस असणार नाहीस याची?
दिली ना. त्या एकदम गोंधळूनच गेल्या. त्यांना पुन्हा पुन्हा सांगितलं की हा फक्त महिन्या 2 महिन्यांचाच प्रश्न आहे. चालू महिन्याचा आणि पुढच्या महिन्याचा पगार मी त्यांना आजच देणार आहे. त्यांचा पत्ता जवळ ठेवणार आहे. विजया, एक जरा खाजगी प्रश्न आहे, पण विचारावासा वाटतो. उत्तर देच असा माझा आग्रह नाही. मैत्री रिसॉर्टमध्ये जरा हाय रेट आहे नाही का? हे महिना 5,000 फक्त लॉजिंग चार्जेस आहेत. त्यांच्याकडून सकाळी फक्त एक चहा दिला जातो. न्याहारी, जेवण वगैरे सर्व खर्च आपला. महिन्याचा आकडा 7-8 हजारापर्यंत सहज जाईल. तुला कठीण जाणार नाही ना? जराशी हसत विजया म्हणाली, तुम्ही विचारता त्यात काही चूक नाही, गैरही नाही, कारण बंगला सोडल्याचा सल्ला तुमचा होता, पण तशी काही काळजी नाही. छान. आणखी एक गोष्ट, मागे काही किमती वस्तू, दागिने वगैरे ठेवून जाऊ नकोस. ते सारं कुठे आहे? इथेच आहे का बँकेत लॉकरमध्ये टाकलेत? गळ्यातल्या साखळीकडे आणि हातातल्या बांगड्यांकडे बोट करत ती म्हणाली, हे अंगावर आहे तेवढंच, बाकी सारं लॉकरमध्ये टाकलं आहे. मग त्याचाही प्रश्न नाही. आणखी एक, हे जे हस्तलिखित आहे ना, ते आणि त्याची झेरॉक्स कॉपी दोन्ही मी माझ्याबरोबर नेली तर काही हरकत आहे का? खुशाल घेऊन जा, मला त्यात काहीही स्वारस्य नाही. थँक्स. आपण 4च्या सुमारास तिकडे जाऊया, ठीक आहे? हो, 4ची वेळ ठीक आहे. मग तुझे कार्यक्रम चालू देत. मी इथेच पेपर वाचत नाही तर TV बघत बसतो. तो म्हणाला. त्याला वाटलं आज सोमवार, शनिवारी सकाळीच आपण इथे दाखल झालो होतो, पण 2 दिवसातच आपण इथे किती मोकळेपणाने वावरायला लागलो आहोत. जेवणासाठी विजयाची हाक आली आणि तो आत गेला. डायनिंग टेबलापाशी बसून समोर पाहताच त्याच्या ध्यानात आलं, आज काहीतरी खास बेत केला होता. अरे वा. ताटाकडे पाहत तो म्हणाला, शिरा, भजी, पापड? माझीच कल्पना, विजया हसत म्हणाली, पण लागलेच तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. पण तिचं बोलणं संपलं नव्हतं. इथलं तुमचं शेवटचं जेवण नाही का? तो जरा असा हसत म्हणाला, जेवण शेवटचं असेल, पण आपली भेट काही शेवटची नाही ना. आता एकमेकांना कशासाठी भेटणार? सरांच्या कथेच्या निमित्ताने गाठ पडली होती. आता कथा मुळात अस्तित्वातच नाही. कम ऑन, डोंट बी सो सिरियस. पुढच्या काळजी आता कशासाठी? लेट्स एन्जॉय द मोमेंट, कम ऑन. तिचा मूड थोडासा सुधारला. हो, एक सांगायचं राहिलं, पोस्टात एक अर्ज पाठवून दे. यापुढे सरांच्या नावाने काहीही रजिस्टर म्हणा, VPP म्हणा, अशी डाक आली तर ती तुझ्या नव्या पत्त्यावर पाठवण्याच्या सूचना देऊन ठेव. सिनियर पोस्ट मास्टरच्या नावाने पत्र टाकलंस तरी काम होईल. मध्येच विजया म्हणाली, तुमच्या कामाचं काय? शनिवारपासून तुम्ही इथेच आहात. काही रजा वगैरे घेतली होतीत का? माझं काम आर्किटेक्टचं आहे, त्यात इमर्जन्सी कधीच नसते. 4-6 महिन्यांनी उभ्या राहणाऱ्या इमारतींची आम्ही आखणी करत असतो. तेव्हा 2-4 दिवस मागे पुढे झाले तरी कुठे काही बिघडत नाही. नो प्रॉब्लेम देअर. जेवण संपता संपता रमेश म्हणाला, विजया, सगळ्याच गोष्टींबद्दल तुझे आभार मानायला हवेत. तसे 2-3 दिवस रिकामपणातच गेले, पण तू जी काही बडदास्त ठेवलीस, वास्तविक तुझ्यावर तशी कोणतीही जबाबदारी नव्हती, पण इथले दिवस कंटाळवाने गेले नाहीत, छान गेले. आणि तुमचेही थँक्स. तुम्ही आला नसतात तर मी तशीच एकटी गळीतल्या किड्यासारखी एकाच गोल्ड रेषेवरून फिरत राहिले असते. जणू काही माझी मलाच मी शिक्षा करून घेत होते. आता समजतं ते किती चूक होतं, पण माझ्या एकटीच्याने असं धाडसी पाऊल टाकवलंच नसतं. तुम्ही यायच्या आधी सदानवदा मनावर डिप्रेशन असायचं. आता एकाएकी केवढा उत्साह वाटत आहे. थोडक्यात म्हणजे आपल्या दोघांनाही बदल हवा होता, तो मिळाला. खोलीबाहेर पडता पडता तो म्हणाला, 3:30 पर्यंत खाली येतो, ठीक आहे? या ना, तोपर्यंत माझी तयारी झालेली असेल. वर येताना त्याने बरोबर ते हस्तलिखित आणि त्याची झेरॉक्स दोन्ही आणलं होतं. सुटकेसमधले कपडे काढून त्याने ती दोन्ही पॅकेट तळाशी ठेवली आणि मग बॅग पॅक केली. त्याला 5-7 मिनिटंसुद्धा लागली नाहीत. मग तो कॉटवर आरामात पडून राहिला. मध्येच लहानशी डुलकीही लागली असावी. जाग आल्यावर त्याला दिसलं की 3:30 वाजायला आले आहेत. बाहेरच्या खोलीत विजयाच्या 2 बॅगा तयार आहेत, एक मोठी, एक लहान. रमेश का? तिचा आतून आवाज आला. या, चहा टाकतेच आहे. तो डायनिंग रूममध्ये तिथून स्वयंपाकघरात आला. ओट्यापाशी विजया चहा बनवत होती. हे काय, तूच? बाई कुठे आहे? जेवण होताच त्यांना निरोप दिला. फ्रीजमध्ये काही होतं ते सारं त्यांच्याबरोबर दिलं. सकाळी उरलेलं अन्न भांडीवालीला देऊन टाकलं. आता चहासाठी उरलेलं दूध वापरलं की घरात नाशवंत असं काहीही राहणार नाही. स्वयंपाकघरातल्या मांडणीवरून त्याची नजर फिरत होती. आवश्यक त्या सर्व वस्तू व्यवस्थित ठिकाणी होत्या. नको त्या वस्तूंचा फापट पसारा नव्हता. एका अतिशय कार्यक्षम स्त्रीचं व्यक्तित्व तिथे परावर्तित झालं होतं. चहाचे कप भरून ते ती ट्रेमध्ये ठेवायला लागताच तो म्हणाला, इथेच दे की, इथेच घेऊया. कशाला ते डायनिंग टेबलचे सोपस्कार? दे. तो ओट्याला टेकून उभा राहिला. ती घडीच्या खुर्चीत बसली. कसा झाला आहे? नव्याने करणाऱ्याचा अपेक्षित प्रश्न. फारसा जमला नाही. तो हसत म्हणाला, पण चलताय, महत्त्वाचं नाही. चहा झाल्यावर तिने कपबशा विसळून जागेवर ठेवल्या. गॅस सिलेंडर बंद कर हा, तू इथे बरेच दिवस नसणार आहेस. रमेश म्हणाला, नाही, ती रिस्क नको. हो, खरं तर ते मी विसरलेच होते. निघूया का?
घराची सारी दारं खिडक्या बंद आहेत याची खात्री तिने करून घेतली. तिच्या दोन्ही बॅगा त्याने हातात घेतल्या, बाहेर आणून ठेवल्या. बाहेर येऊन तिने मोठ्या दाराला कुलूप घातलं आणि मग लहान बॅग उचलून ती त्याच्या मागोमाग निघाली. गेट बाहेर आल्यावर तिने गेटचा कोयंडा सरकवला. रस्त्याला लागता लागताच त्यांना रिक्षा मिळाली. मैत्रीमध्ये खोली घेण्याचा सोपस्कार 5 मिनिटात पार पडला. 9 नंबरच्या खोलीची चावी रिसेप्शनिस्टने विजयाच्या हातात दिली. काउंटरवरची घंटा वाजवताच एक माणूस ऑफिसमध्ये आला. शिवा, रिसेप्शनिस्ट म्हणाली, मॅडमांना 9 नंबरची खोली दिली आहे. त्यांना खालची सर्व व्यवस्था दाखव आणि मग त्यांचं सामान घेऊन त्यांना खोलीपर्यंत पोहोचव. तुम्ही जा त्याच्याबरोबर मॅडम. शिवा मागोमाग ते वरांड्यात आले. वरांड्यातल्या एकेका दारापाशी थांबून शिवा त्यांना माहिती देत होता. एक कार्ड रूम होती, एक रीडिंग रूम होती, एकीत बिलियर्डचं टेबल होतं आणि शेवटची रूम म्हणजे कॅफेटेरिया. सामान घेऊन शिवा वर निघाला. त्यांना 9 नंबरपाशी घेऊन आला. विजयाने लॅच उघडताच त्याने सामान आत आणून ठेवलं आणि तो निघून गेला. खोली खूप प्रशस्त होती, उत्तम सजवलेली होती. टेलिफोन होता, टीव्ही होता. मागच्या भागात एक कॉट आणि सॅनिटरी ब्लॉक होता. एका माणसासाठी अगदी खरोखरच अतिशय आरामात राहण्यासारखी. छान आहे नाही का? विजया म्हणाली. तुला आवडली ना, ते महत्त्वाचं आहे. मग तुझा इथला वेळ अगदी मजेत जाणार आहे आणि त्यानेच मग मला खरा आनंद झाला आहे. दोघे 2 खुर्च्यांवर बसले. विजया, रमेश म्हणाला, 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. 1, यापुढे कोणत्याही कारणासाठी तुमच्या मॉडेल कॉलनीतल्या बंगल्यावर तू जायचं नाहीस. कोणत्याही कारणासाठी नाही. तू विचारायच्या आधीच मी हे का सांगतो आहे ते ऐक. तिथे असताना मी मुद्दाम काही बोललो नाही, पण आता सांगतो. विजया, तुमचा बंगला कोणत्या तरी वाईट प्रभावाखाली आला आहे. काही जण कदाचित झपाटलेला, पछाडलेला असे शब्द वापरतील. शब्दांना महत्त्व नाही. तिथे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे याला महत्त्व आहे. तिथे काहीतरी वेगळं, वाईट, विकृत वावरत आहे अशी माझी खात्री झाली आहे. त्याच्या कारणात जाण्याची आवश्यकता नाही. त्यापासून आपल्याला काही धोका पोहोचणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. त्यासाठीच तर आग्रह करून मी तुला इथे यायला लावलं. तेव्हा हे सतत ध्यानात ठेव. तिकडे परत जायचं नाही. जाण्याचं काही कारण पडणार नाही. एखादी वस्तू कमी पडली तर विकत आण, नाहीतर तिच्याशिवाय चालवून घे. दुसरी गोष्ट, एखाद दुसऱ्या दिवसाआड रात्री 8 वाजता किंवा 9 वाजता मी तुला फोन करणार आहे. सगळं ठीकठाक आहे ना याची चौकशी करण्यासाठी. काही एका निमित्ताने आपण दोघं संपूर्ण परके एकमेकांच्या सहवासात आलो. आपल्यात चांगली मैत्री जमली. आता एकत्र येण्याचं ते कारण राहिलेलं नसलं तरी मैत्रीत खंड पडण्याचं काहीच कारण नाही, नाही का? तेव्हा मी फोन तर करणारच आहे. शिवाय माझं कार्ड तुझ्यापाशी ठेवून जाणार आहे. कार्डावर ऑफिसचा, घरचा असे दोन्हीकडचे फोन नंबर आहेत. आता हे नीट ऐक. केव्हाही, अगदी केव्हाही काहीही अडचण उपस्थित झाली, काही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर. संकोच करू नकोस. राहील ना ध्यानात? आता उपदेशाचा एक डोस. गेली कितीतरी वर्षे तू या वाईकरांच्या सावलीतच होतीस. आता त्यातून बाहेर आली आहेस. तिथला बंगला सोडून नव्या वातावरणात आली आहेस. मग आता नव्या आयुष्यालाही सुरुवात कर. तुला नोकरीची आवश्यकता नाही, पण लेखनाची आवड आहे म्हणतेस. ते बघ जमतं का? नाहीतर आणखी एखादा छंद लावून घे. संगीत म्हणा, चित्रकला म्हणा, नाहीतर आवडीचा आणखी एखादा छंद. पण दिवस रिकामपणात घालवू नकोस. खरं तर असे उपदेशाचे डोस पाजण्याचा मला काही अधिकार नाही. तरीही अधिकार कसा नाही म्हणता रमेश? विजया एकदम म्हणाली. मला तुमच्या शब्दांचा अजिबात राग आलेला नाही आणि त्यांच्याकडे मी दुर्लक्षही करणार नाही. मग मी आता निघतो तर? रमेश हसत म्हणाला. दरवाजातली बॅग उचलून तो शेवटचा तिच्याकडे वळला. जातो, बेस्ट लक. त्याच्याबरोबर ती दारापर्यंत आली, मग वरांड्यात आली आणि खालच्या पोर्चमधून तो बाहेर पडला. तेव्हापासून तो गेटमधून बाहेर पडेपर्यंत ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत गॅलरीत उभी होती आणि मग एक उसासा सोडून ती खोलीत आली. ब्लॉकवर पोचायला त्याला रात्रीचे 11 वाजले. सर्व दिवसभर धावपळ चाललीच होते. एक कपभर चहा त्याने करून घेतला. गरमागरम पाण्याने स्नान केलं आणि बिछाना गाठला. झोपही ताबडतोब लागली. सकाळी नेहमीच्या वेळी जाग आली. रोजचं रुटीन सुरू. ऑफिसची डायरी काढायची. फील्ड व्हिजिट आहेत का ते पाहायचं, नाहीतर सरळ ऑफिस गाठायचं. पण आज रोजच्या सारखं त्याचं मन आपल्या कामावर एकाग्र होत नव्हतं. दर 5-7 मिनिटांनी वाईकर, विजया आणि ते हस्तलिखित यांचा विचार मनात येत होता. त्याची खात्री झाली की सर्व प्रकरणाचा समाधानकारक खुलासा किंवा स्पष्टीकरण झाल्याखेरीज आपल्याला चैन पडणार नाही. डायरीचं काम होताच त्याने ती ऑफिस बॅगमध्ये ठेवून दिली. स्नान केला. नेहारीसाठी फ्राईड एग आणि टोस्ट बनवला. चहा झाला. पण हे सर्व चाललेलं असताना विजयाचा प्रश्न कोणत्या रीतीने हाताळायचा यावर मनात सतत मंथन चालू होतं. एक गोष्ट उघड होती. त्याच्या हातात जो प्रत्यक्ष पुरावा होता म्हणजे ते हस्तलिखित. त्याचाच अभ्यास, निरीक्षण, विश्लेषण करून त्यावरूनच काही निष्कर्ष काढावे लागणार होते. तर्काच्या पोकळ डोलाऱ्याला इथे स्थान नव्हतं.
त्या हस्तलिखिताचा अभ्यास किती मार्गाने किंवा दिशांनी करता येईल. हस्तलिखितासाठी वापरलेला कागद खूप जुना, वेगळ्या प्रकारचा वाटत होता. त्याचा अभ्यास शक्य होता. हस्तलिखितासाठी वापरलेली शाई वेगळीच वाटत होती. तिचाही अभ्यास शक्य होता. शिवाय हस्तलिखिताचे कागद समोर येताच नाकात शिरलेला तो जरासा विचित्र दर्प, त्याचाही शोध घेता येण्यासारखा होता. आणि अर्थात शेवटी हस्तलिखितातला प्रत्यक्ष मजकूर वरवर निरर्थक दिसत असला तरी त्याच्या प्रयोजनामागे नक्कीच काहीतरी हेतू असला पाहिजे. शब्द वरवर निरर्थक वाटत असतील, पण तसे शब्द पानांमागून पानं भरून लिहिणं हे कष्टाचं, मान मोडणारं काम होतं. बराच वेळ विचार करून शेवटी त्याने हस्तलिखितातलं शेवटचं अर्ध लिहिलेलं पान एका मोठ्या पाकिटात घातलं आणि ते बॅगेच्या तळाशी ठेवलं. बांधकामात वापरलेल्या सर्व मटेरियलच्या टेस्ट करून घ्यावं लागत. स्टीलची रेन्साईल स्ट्रेंथ, सिमेंटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, सिमेंटचं रासायनिक पृथक्करण इत्यादी इत्यादी. त्या आकड्यांवरूनच त्याच्या नकाशातील स्पेसिफिकेशन्स आधारलेली असत. यावरून कॉस्ट अकाउंटंटशी त्याचा अनेकदा वाद झाला होता, पण त्याने आपले शब्द कधी बदलले नव्हते. टेस्ट करणाऱ्या फर्मतर्फे जाधव नावाचा टेक्निशियन रमेशला भेटत असे. ऑफिसमध्ये त्याची बहुधा रोज चक्कर असायचीच. आता तो आला तर बरं होईल असं रमेशला वाटलं. त्याच्यापाशी हा विषय काढता येईल, तोच काहीतरी मदत करू शकेल अशी रमेशची खात्री होती. सुदैवाने जाधव सकाळीच ऑफिसमध्ये आला होता. त्याची मीटिंग संपल्यावर रमेश म्हणाला, जाधव तुम्हाला जरासा मोकळा वेळ आहे का? काय काम आहे तोडकर? जरा माझ्या केबिनमध्ये येता का? रमेशने विचारलं. ते दोघं आत आल्यावर रमेशने बॅगेच्या तळापासचा कागद काढून तो जाधव समोर धरला. जाधव मला माहीत आहे, आमच्या खेरीज इतर अनेक व्यवसायांसाठी उदाहरणार्थ केमिकल, बायोलॉजिकल, प्लास्टिक, ग्लास फायबर इत्यादींच्याही टेस्टिंगचं काम तुम्ही घेता, राईट? हो बरोबर आहे. जाधव हा कागद, यावर लिहिण्यासाठी वापरलेली शाई, याबद्दल माझ्या मनात कुतूहल आहे. या प्रकाराशी ऑफिसचा काहीही संबंध नाही. हे वैयक्तिक प्रकरण आहे. पण तुमच्याकडे असं काही काम होऊ शकतं का? तोडकर, खरं तर तो माझा प्रांत नाही. तुम्ही असं का नाही करत? लंच ब्रेकमध्ये आमच्या हेड ऑफिसमध्येच या ना. तिथे तुमचं नाव सर्वांना ठाऊक आहे. तिथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खास मिळतील. राईट, बघतो आज जमलं तर. आणि थँक्स जाधव. रमेशला त्या कामाची इतकी निकड वाटत होती की त्याच दिवशी दुपारी फर्मच्या ऑफिसमध्ये गेला. लॅबोरेटरी चीफ किनीकर म्हणून एक होते. रमेशने त्यांना आपलं कार्ड देताच त्यांनी नाव लोगोलोग ओळखलंच. अरे वा तोडकर, तुम्ही काय काम काढलात? त्यांनी विचारलं. जरा पर्सनल काम आहे किनीकर, ऑफिसशी याचा काहीही संबंध नाही. तुम्हाला आता जरासा वेळ आहे का? अहो हवा तेवढा वेळ आहे, सांगा काय काम आहे. रमेशने बॅगमधलं हस्तलिखिताचं पान त्यांच्यासमोर ठेवलं. किनीकर, हे हस्तलिखित जरा चमत्कारिक परिस्थितीत माझ्या हाती आलं आहे. किनीकर हातातल्या कागदावरचा मजकूर पाहत होते, पण कागद बाजूला करून ते म्हणाले, मोठं चमत्कारिक लिखाण आहे, नाही का? एकाही शब्दाचा अर्थबोध होत नाही. व्हेरी स्ट्रेंज. तुमच्या लॅबोरेटरीत त्याची काही चाचणी होऊ शकते का? म्हणजे कागद कोणता आहे, किती जुना आहे, शाई कोणती वापरलेली आहे इत्यादी. मला वाटतं होऊ शकेल. कम ऑन, आपण आमच्या केमिकल सेक्शनमध्ये जाऊया. तिथे मी तुमची योग्य त्या माणसाशी गाठ घालून देतो. तो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. चला. इमारतीच्या समोरच्या विंगमध्ये केमिकल लॅबोरेटरी होती. आत पाय टाकताच नाकाला विविध रसायनांचे दर्प जाणवले. मधल्या एका मोकळ्या जागेत मोठ्या टेबलामागे बसलेल्या गृहस्थांपाशी किनीकर रमेशला घेऊन गेले. जोशी हे तोडकर, आपल्या एका क्लायंट फर्ममध्ये ते आर्किटेक्ट आहेत. त्यांचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम आहे. सी इफ यू कॅन हेल्प हिम. रमेश जोशींच्या समोरच्या खुर्चीत बसताच किनीकर हातानेच त्याचा निरोप घेऊन गेले. रमेशने हस्तलिखिताचा तो कागद जोशींच्या पुढे ठेवला. जोशी, हे हस्तलिखित जरा विलक्षण परिस्थितीत माझ्या हातात आलं आहे. त्यासाठी वापरलेला कागद, वापरलेली शाई, दोन्ही संबंधात मला खूप कुतूहल आहे. हे काम तुमच्या नेहमीच्या लाईनमधलं आहे का? अर्थात आहे. या वेगवेगळ्या शाया, डाईज, कागद सर्वांचं रासायनिक विश्लेषण इथे सतत चालू असतं. तो काही मोठा प्रॉब्लेम नाही. पण तोडकर, या मजकुराचा अर्थ तरी काय आहे? जोशी एक बोट कागदावर आपटत होते. तोही या रहस्याचाच एक भाग आहे. पण या कागदावर लिहिलेल्या अक्षरांच्या शाईचं विश्लेषण तुम्ही कसं करणार? टेस्टिंग करता येईल, पण एक आधीच सांगायला हवं. तुम्ही तुमचे स्लॅब फोडता, तारा तोडता, तसं हेही डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहे. म्हणजे तपासणीसाठी घेतलेला नमुना नाश पावणार. डझंट मॅटर. पण हे टेस्टिंग करणार कसं? हा कागद म्हणजे सेल्युलोज नायट्रिक ॲसिड सारख्या एखाद्या द्रवात विरघळवून टाकता येतो. मागे राहते ती फक्त शाई. तसं कागदावरचं अक्षर जाड आहे. या एका कागदापासून 10-12 मिलीग्राम शाई मिळेल असं वाटतं. आणखी काही कागद असतील तर? आहेत की 20-22 तर असलेच आहेत. मग काही प्रॉब्लेम नाही. जरा थांबा, ते आम्ही कसं करतो ते आताच तुम्हाला दाखवतो. जोशी उठले. एका रसायनांच्या बाटल्यांच्या रॅकपाशी आले. त्यातली एक बाटली आणि सफेद पांढऱ्या रंगाचं चिनी मातीचा एक बाऊल घेऊन आले.
टेबलाच्या ड्रॉवरमधील एका लहानशी कात्री काढून त्यांनी हस्तलिखिताच्या कागदाची लहानशी अरुंद पट्टी कापली. पट्टीवर साधारण 10-12 अक्षरं होती. पट्टीच्या एकावर एक अशा 4 घड्या घालून त्या त्यांनी बाऊलच्या तळाशी ठेवल्या आणि काचेच्या एका लहान पिपेटने बाटलीतला द्राव पट्टीवर थेंबाथेंबाने सोडायला सुरुवात केली. 1-2 मिनिटातच सर्व कागद विरघळून गेला आणि बाऊलच्या तळाशी फिकट रंगाचा द्राव आणि त्यावर तरंगणारे खूपसे काळे कण एवढंच राहिलं. ती पहा तुमची शाई आता कागदापासून वेगळी झाली आहे. पण अर्थात आम्ही एकदम असा प्रयोग करणार नाही, कारण ॲसिडचा शाईवरही काही परिणाम होण्याची शक्यता असते. पण प्रिन्सिपल तुमच्या लक्षात आलं ना? आता केव्हा पाठवता ते कागद? उद्या सकाळी पाठवतो. कशी काय प्रगती होते आहे ते मग फोनवर कळवा. त्याने आपलं कार्ड काढून त्यांच्यासमोर ठेवलं. आणि माहितीबद्दल आभार. आणि तोडकर, मलाही हा अनुभव नवाच आहे. होम्सच्या एखाद्या डिटेक्टिव्ह कथेची आठवण येते, राईट? मी फोन करत राहीन. त्यांचे पुन्हा एकदा आभार मानून रमेशने त्यांचा निरोप घेतला. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.